7 मेच्या मध्यरात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानचा तीळपापड झाला। आम्ही दहशतवादाला थारा देत नाही म्हणणाऱ्या पाकिस्ताननंच दहशतवादी तळांवरच्या भारतीय एअर स्ट्राईकचा निषेध केलाय आणि आम्ही जशास तसं उत्तर देऊ अशी वल्गनाही केली आहे। एकूणच पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटलाय, तर दुसरीकडे भारताच्या एअर स्ट्राईकनं पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांची काय अवस्था झाली आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधून। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमधील सवाई नाला कॅम्प पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचं हे प्रशिक्षण केंद्र आहे। इथूनच 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम या हल्ल्यांतील सहभागी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। या ठिकाणी भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यांचा तळ उद्ध्वस्त झाला। मात्र इथं एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक प्रशासनानं केलाय। तर मुझफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्प हा जैश ए मोहम्मदचा महत्त्वाचा भाग आहे। शस्त्र, स्फोटक आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होता। इथंही भारतानं हल्ला चढवून हा तळ उद्ध्वस्त केला। तिथं आता उद्ध्वस्त इमारतींचे असे सांगाडे राहिलेत। मुझफ्फराबाद शहर हे पाकिस्तान व्याप्त काश्मीरची राजधानी आहे। तिथं अनेक महत्त्वाची कार्यालयं आणि सरकारी इमारती आहेत। पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितल्याप्रमाणे इथल्या बिलाल मशिदीवर 7 हल्ले झाले। कोटलीतील गुलफूर कॅम्प नियंत्रण रेषेपासून दूर असलेला लष्कर ए तोयबाचा एक तळ होता। राजौरी पूंछमधले इथले दहशतवादी सक्रिय होते। 20 एप्रिल 2023 ला पूंछमध्ये आणि 9 जून 2024 ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित करण्यात आलं होतं। कोटली हे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये इस्लामाबादपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर नियंत्रण रेषेजवळ आहे। इथल्या मशिदीवरही हल्ला झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय। कोटलीतील अब्बास कॅम्प हा नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर दूर आहे। लष्कर ए तोयबाच्या आत्मघातकी हल्लेखोरांना इथंही प्रशिक्षण दिलं जात होतं। इथं 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती। भिंबरमधील बर्नाला कॅम्प नियंत्रण रेषेपासून 9 किलोमीटर दूर आहे। इथं शस्त्र चालवणं, जंगलात स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण देण्यात येतं। सियालकोटमधील सर्जल कॅम्प हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर दूर आहे। साबा कठुआच्या समोर हा कॅम्प आहे। मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या 4 जवानांची हत्या करण्यात आली होती। त्या दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षण देण्यात आलं होतं। सियालकोटमधील मेहमुना जोया कॅम्प हा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12 ते 18 किलोमीटर दूर होता। हिजबुल मुजाहिदीनचा हा एक मोठा तळ मानला जात होता। कठुआ जम्मू भागात दहशत पसरवण्याचं हे एक नियंत्रण केंद्र होतं। पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथंच रचण्यात आला होता। सियालकोट हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक महत्त्वाचं शहर आहे। चिनाब नदीच्या काठावर हे वसलेलं आहे। इथून जम्मू उत्तरेला फक्त 48 किलोमीटर अंतरावर आहे। तर मुरिदकेमधील मरकज तोयबा हे सीमेपासून 18 ते 25 किलोमीटर दूर आहे। अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षण देण्यात आलं होतं। मुरिदके हे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्ह्यातलं एक शहर आहे। ते लाहोरपासून उत्तरेकडे 40 किलोमीटर अंतरावर आहे। इथल्या मशिदीवर भारतानं 4 हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय। भवलपूरमधील मरकज सुभानअल्लाह आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर दूर आहे। जैश ए मोहम्मदचं हे मुख्यालय होतं। इथं भरती, प्रशिक्षण केंद्रही होतं। प्रमुख दहशतवादी इथं नेहमी येत असत। या 9 ठिकाणांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला। भारत हल्ला करणार नाही, तो नुसत्या धमक्या देतोय अशा समजुतीत असलेल्या पाकिस्ताननं आता भारताला पुन्हा धमकी दिली आहे। इस बुजदलाना भारताच्या या हल्ल्याचं उत्तर पाकिस्तानी लष्कर नक्की देईल। आम्ही पाकिस्तान राष्ट्राच्या मदतीनं या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ। पाकिस्तानी कौम की हमायत से दे रही है और देती रहेंगी। तर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी उच्चपदस्थांची महत्त्वाची बैठक बोलावून भारतीय एअर स्ट्राईकवर चर्चा केली आहे। त्यामुळे आता पाकिस्तान नेमकं काय पाऊल उचलतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।